दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक नवीन यादी जाहीर केली। यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मोठी संधी मिळालेली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। यात विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जी जबाबदारी आहे महत्त्वाची ती कायम ठेवण्यात आलेली आहे, त्यात काही बदल करण्यात आला नाही। दुसरीकडे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांची देखील निवड झालेली आहे। भारती पवार या उपाध्यक्ष झालेल्या आहेत। प्रीती गांधी यांचीही निवड करण्यात आलेली आहे। तर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली। यानंतर आता मंत्रिमंडळात देखील खांदेपालट होण्याची शक्यता आहे। वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या राज्यातले प्रवास, संघटनात्मक दृष्टीने केलेलं काम, या बाबतीत नक्कीच आपण म्हणालात तसं मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच त्यांनी हा विश्वास टाकला. त्या विश्वासाला नक्कीच त्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी राज्यातले जसे प्रवास केले, तर आताही पुढे त्याच माध्यमातून काम करेल। देशाची सेवा करत असताना संघटनेची ताकद खूप बळ देते।